आपल्या शरीरामध्ये जेवढे रोग व्याधी आजार तयार होतात, या सर्व रोग व्याधी आजार यांची जी उत्पत्ती आहे ते आपलं मन आणि पोट आहे. आपल्या पोटामध्ये हे सर्व रोग व्याधी आणि आजार तयार होतात. हे पोटामध्ये कुठून तयार होतात, पोटामध्ये कसे तयार होतात, पोटामध्ये कसे जातात? जे अन्न आपण खातो, या खाल्लेल्या अन्नातून आपल्या शरीराची निर्मिती होते. धी धृती स्मृती यांची निर्मिती होते. जे अन्न आपण खातो या अन्नातून सप्तधातूची निर्मिती होते. रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि आणि शुक्र या 7 धातूची निर्मिती आपण खाल्लेल्या अन्नातून होते. ज्यावेळेस हे अन्न एखादा प्रकार एखादा पदार्थ अनावश्यक शरीरामध्ये गेला, कमी गेला, अशुद्ध केला, तर त्यामुळे जे सप्तधातू आहेत या सप्तधातूंचं व्यवस्थित पोषण होत नाही. हे व्यवस्थित पोषण न झाल्यामुळे आपल्या शरीरात त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला पाहायला भेटतात, ज्याला आपण रोग आणि आजार म्हणतो. ज्यावेळेस एखादा पदार्थ शरीरात कमी किंवा जास्त जातो, याचा परिणाम स्वरूप या शरीरामध्ये जे त्रिदोष आहेत हे त्रिदोष बिघडतात. याचा परिणाम स्वरूप वेगवेगळे आजार आपल्याला होतात. सर्दीपासून कॅन्सरपर्यंत जेवढे विकार रोग व्याधी होतात, या सर्वांचं कारण आहे तुमचं पोट आणि पोटामध्ये जाणारा हा आहार. त्यामुळे हा जो आहार आहे, जेवण आहे आपलं, हे कसं असावं, कोणतं असावं, कधी असावं, किती असावं, हे खूप महत्त्वाचं आहे. निरोगी आरोग्यासाठी आहार हा खूप महत्त्वाचा आहे. जेवण कधी करावं, जेवण कधी करावं, ज्यावेळेस आम्ही विचारतो जेवण कधी करावं, तुम्ही जेवण कधी करता, तर त्यावेळेस सांगतात आम्ही 2 वाजता जेवण करतो, 10 वाजता नाश्ता करतो, 2 वाजता जेवण, 4 वाजता थोडासा नाश्ता होतो, संध्याकाळी 10 वाजता जेवण होतं. हे उत्तर नाही. तुमच्या घड्याळाला भूक लागते की पोटाला भूक लागते? भूक घड्याळाला लागते की पोटाला? पोटाला लागते. जर भूक पोटाला लागत असेल, अन्न हे पोटामध्ये जात असेल, तर घड्याळाचा विचार न करता पोटाचा विचार करायला पाहिजे. बरोबर आहे ना? हातातलं घड्याळ किंवा भिंतीवरचं घड्याळ हे बघून जर आपण जेवण करत असेल तर हे बरोबर नाही. तुम्हाला भूक कधी लागते त्यावेळेस तुम्ही जेवण केलं पाहिजे. मग तासाला भूक लागते, तासाला जेवण करावं का नाही? मग याला भस्म्या रोग म्हणतात. जवळपास 2 जेवणाच्या मध्ये 4 ते 5 तासाचं अंतर हवं. कमीत कमी 4 तासाचं अंतर हे हवं. जास्तीत जास्त 6 तासापर्यंत ठीक आहे. सकाळी तुम्ही नाश्ता केला, दुपारी जेवण केलं, संध्याकाळी जेवण झालं, हे ठीक आहे. काही लोकांना नाश्त्याची सवय नाही, मग सकाळी आणि संध्याकाळी पोटभर जेवण करणे, पण कधी भूक लागल्यानंतर जेवण करणे. ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल त्यावेळेस जेवण करणे. जर तुम्हाला भूक नाही आणि जर तुम्ही जेवण करत असाल, म्हणजे पहिलं शरीरातील जे अन्न आहे ते पचलेलं नाही आणि तुम्ही वरून नवीन अन्न टाकताय, तर यावेळेस शरीरामध्ये आमदोष निर्माण होतो. शरीरामध्ये वेगवेगळे अनावश्यक रस तयार होतात, जे पचलेले नाहीत. हा सर्व कच्चा रस आहे, जो पक्व झालेला नाही, तो पचलेला नाही, शरीराने घेतलेला नाही. शरीराने त्याला बाजूला ठेवलेला आहे. थांब थोड्या वेळ, अजून आहे माझ्याकडे, हे संपल्यानंतर तुला घ्यायचं. पहिलं संपलेलं नसतानाच आपण नवीन जर पुन्हा अन्न पोटामध्ये वारंवार टाकत असेल, तर यामुळे आमदोष निर्मिती होते आणि या आमदोषामुळे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना, रोगांना सामोरं जावं लागतं. खूप वेगवेगळे रोग, ते सर्दीपासून कॅन्सरपर्यंत. जगामध्ये
कमी खाऊन खूप कमी लोक आजारी पडतात. जेवढे लोक दवाखान्यामध्ये येतात, आजारी असतात, रोगी असतात, हे सगळे जास्त खाल्ल्यामुळे आजारी असतात. कमी खाल्ल्यामुळे नाही, वेळेवर खाल्ल्यामुळे खूप कमी आजारी पडतात. अवेळी जेवण केल्यामुळे खूप लोक आजारी पडतात. अवेळी जेवण केल्यामुळे खूप लोक आजारी पडतात. शक्यतो जेवण करत असताना, जेवणाची सुरुवात करताना जे अन्न आपल्या ताटामध्ये आलेलं आहे त्या अन्नाचं आभार मानावं. ताटामध्ये आलेल्या अन्नाचं आभार मानावं. हे खूप कमी ठिकाणी आहे. आलं की पटपट 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 खायला सुरू. बरं, किती वेळा खायचं? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, सायंकाळची वेळ आहे ती वेगळीच आहे. असं नाही झालं पाहिजे. आपली प्रकृती आहे, वात, पित्त, कफ. ही जी प्रकृतीनुसार तुमचा आहार असतो. जो वातवाला व्यक्ती आहे ना, तो एक नाश्ता 2 जेवण झाले ठीक आहे, काय अडचण नाही. पित्त प्रकृतीवाल्यांना भूक भरपूर असते, त्यांचं 3 वेळा जेवण होऊ शकतं. कफ प्रकृतीवाले एकदा सकाळी जेवले की संध्याकाळी जेवतील ह्याची पण गॅरंटी, कारण त्यांना भूक खूप कमी असते. जे लोक ऑफिसमध्ये असतात, भरपूर मेहनत करतात, 2 प्रकारचे लोक आहेत. एक ऑफिसमध्ये असतात आणि एक शेतामध्ये किंवा शारीरिक कष्ट ज्यांना भरपूर आहे, अशी 2 प्रकारची लोक. जे लोक ऑफिसमध्ये आहेत 2 वेळा जेवण ठीक आहे, एकदा सकाळ जेवण, संध्याकाळ जेवण. जे लोक शारीरिक कष्ट भरपूर करतात ते सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा होईल त्यांचं नाश्ता. ॲक्च्युली आपण नाश्ता म्हणतो ब्रेकफास्ट, पण ते पोटामध्ये जाणारं अन्नच आहे. पोटामध्ये जाणार ते अन्नच आहे. आता वजन कमी करण्यासाठी भरपूर लोक सांगतात एक भरपूर खावा, काय लोक म्हणतात कमी खावा, फायबर खावा, फ्रूट्स खावा. नाही, तुम्हाला भूक लागली ना त्यावेळी शरीराला ते दिलं पाहिजे. आता पित्त प्रकृतीवाल्या लोकांना जर तुम्ही उपवास करायला सांगितला तर त्यांना पित्त वाढल्यामुळे पित्ताचे वेगवेगळे विकार होऊ शकतात. अशा वेळेस बऱ्यापैकी त्यांनी दिवसातून 3-4 तासानंतर फ्रूट्स वगैरे हे घेणं त्यांना गरजेचं आहे, कधी उपवासा वेळेस. आणि जर हळूहळू तुम्ही तशी शरीराला सवय लावली तर मग 2 काल भुंजते, म्हणजे फक्त 2 वेळा जेवण करणं. वयाच्या 50 नंतर वगैरे, आता 40 नंतरच करायला पाहिजे, 40लाच आपण म्हातारे होतोय. वयाच्या 40 नंतर बऱ्यापैकी 2 वेळा जेवण तुमचं असावं. जी मुलं 20 वर्षापर्यंत आहेत अशा मुलांनी 2 नाश्ता 2 जेवण ठीक आहे, कारण शरीरात तेवढी निर्मिती होत असते, तेवढं खर्च होत असते, तेवढी ऊर्जा उपयोगात येत असते. 20 नंतर 30 पर्यंत 1 नाश्ता 2 जेवण, 30 नंतर पुढे शक्यतो 2 जेवण, आणि गरज असेल तर सकाळी नाश्ता. 40 नंतर मात्र कंपल्सरी नाश्ता हा बंदच करा. सकाळी एकदा पोटभर जेवण, संध्याकाळी एकदा पोटभर जेवण, कारण ती आपल्या शरीराची गरज आहे. कमी खाल्ल्यामुळे आजारी पडत नाहीत, आजारी पडतात अवेळी खाल्ल्यामुळे, जास्त खाल्ल्यामुळे. आपल्या आहारामध्ये सातत्य नसतं. जे आपण अन्न खातो, ज्या अन्नातून आपल्या शरीराची निर्मिती होते, हे अन्न कसं हवं आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या भागामध्ये आपण राहतो, बऱ्यापैकी त्या भागातील वनस्पती, त्या भागातील फळे, फळभाज्या हे आपल्या आहारात हवे. 1 नंबर 2, तुमचा जो पारंपरिक आहार आहे हा आहार तुमच्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. भरपूर लोक काय करतात, बऱ्यापैकी परदेशातील, परराज्यातील ज्या आहार पद्धती आहेत त्या आहार पद्धती आपल्या जीवनामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ज्या ऋतूमध्ये राहता त्या ऋतूला अनुसरून तुमच्या पूर्वजांनी, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तो पारंपरिक आहार तयार केलेला आहे. बऱ्यापैकी तो आहार तुमच्या शरीरासाठी गुणकारी आहे, उपयुक्त आहे. ऋतूनुसार जी फळं भेटतात, ऋतूमध्ये जी फळं भेटतात, ज्या भाज्या भेटतात, या सर्व भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या जर तुमच्या आहारामध्ये असतील तर तुम्ही निरोगी आरोग्य जगू शकता. तुमच्या 50 किलोमीटरच्या
आतमधील बऱ्यापैकी फळे पालेभाज्या आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करा. भौगोलिक परिस्थितीनुसार ते तुमच्या शरीराला खूप लगेच सूट होतात. आता मोठा प्रश्न येतो, शाकाहार आणि मांसाहार. काही कारणामुळे आता मी पेशंटला वगैरे पथ्य सांगतो, थोडे दिवस मांसाहार बंद करा, फक्त शाकाहारीवरती राहावा. त्यावेळेस म्हणतात, शेर कभी घास नाही खाता, शेर बकरा खाता है. तो बकरा पकडण्यासाठी जो शेर आहे तो धावतो त्या बकऱ्याच्या पाठीमागे. त्या हरिण ती शिकार ती पकडून तो खातो, त्यामुळे त्याला ती पचते, ती डायजेस्ट होते. हा शेर बेडवरून खाली उतरत नाही 10 वाजेपर्यंत. मग ते कसं डायजेस्ट होईल, ते कसं पचन होईल? शारीरिक श्रम जर तुमचं भरपूर असेल, शारीरिक श्रम तुमचं जास्त आहे, शरीरात झीज भरून काढण्यासाठी तो आहार ठीक आहे. भरपूर पेशंट नेहमी एक प्रश्न विचारतात, मांसाहार करणं, मांस खाणं हे चांगलं की वाईट? मांसाहार करावं की नाही करावं? किंवा काही वेळेस असतं, मांसाहार करणं पाप आहे की पुण्य आहे? स्वर्गात जागा भेटेल की नरकात जागा भेटेल? असं काही नाही आहे. मोठा प्राणी हा छोट्या प्राण्यावर त्याचं जीवन जगत असतो. जर तुमच्या शरीराला तेवढं शारीरिक श्रम आहे, तेवढी कष्टाची कामं तुम्ही करत आहात, शेतकरी वर्गामध्ये जो लोक रोज नियमित मोठे ओझे उचलणे, कष्टाची कामं करणे, तेवढं घाम गाळणे, जे लोक भरपूर ओझे उचलण्याची कामं करतात, ज्यामध्ये प्रामुख्याने काही लोक हमालीची कामं करतात, ज्या लोकांची भूक चांगली आहे, अग्नी चांगला आहे, खाल्लेलं चांगलं पचन होतं, अशा लोकांसाठी मांसाहार एक औषधाप्रमाणे काम करतो. आयुर्वेद मांसाहारला फक्त औषध म्हणून पाहतं. जसं आयुर्वेद दुधाला फक्त औषध म्हणून पाहतं, तसं मांसालाही औषध म्हणून फक्त पाहतो, गरज म्हणून पाहतो. प्रकृती या गोष्टीला चांगलं की वाईट बघत नाही. प्रकृती पाहते गरज आहे का नाही, गरज बघा, चांगलं वाईट यामध्ये अडकू नका. बऱ्यापैकी जे लोक शारीरिक श्रमाची कामं नाहीत, बुद्धिवर्ग जो म्हणजे बुद्धिजीवी जो वर्ग आहे, अशा लोकांनी शक्यतो मांसाहार टाळावा. बऱ्यापैकी शाकाहार ठेवावं, हलका आहार ठेवावं, आठवड्यातून एखादा दिवस उपवास असावा, जेणेकरून तुमचं रज तम सत हे जे गुण आहेत, यामध्ये तुम्ही सत्व गुणापर्यंत उपलब्ध व्हाल, तिथं तुम्ही थांबू शकाल. आहाराचा जर विचार केला तर आपला आहार बऱ्यापैकी षड्रसयुक्त असावा, ज्यामध्ये सुरुवात बऱ्यापैकी गोडणी करावी, त्यानंतर तुमच्याकडे लोणचं वगैरे असेल आहारामध्ये तर आंबट घ्या, पापड असेल तर मग ती खारट येईल, जर एखादी डिश तुमची कारलं वगैरे असं काय असेल तर ते कडू रस त्याच्यातून येईल, तिखट येईल, तुरट येईल, पण सुरुवात बऱ्यापैकी गोडणी करा. आपण काय करतो, सुरुवात कशाने जरी झाली तरी शेवट आपण गोडणी करतो, त्याला स्वीट डिश म्हणतो. नाही, शक्यतो हे टाळा. जेवणानंतर स्वीट डिश टाळा. जेवणाच्या आधी गोडणी एखादी सुरुवात करणं, सुरुवातीला गोड खाणं हे शरीरासाठी हितदायक आहे. पण ही स्वीट डिश जो गोड आहे हा घरामध्ये बनवलेला असावा. तुम्ही जर मार्केटमधून एखादं फास्ट फूड आणून जर खात असाल तर ते बरोबर नाही. घरामध्ये गोड बनवण्यासाठी खूप वेगवेगळे पदार्थ आहेत. तुम्ही वेगवेगळे पदार्थ वापरून घरात स्वीट डिश बनवू शकता आणि ते तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. आहार म्हणजे फक्त खाणं आणि पुढे जाणं असं नाही. जेवण करणे हे यज्ञ कर्म एवढं पवित्र कर्म आहे. उदरभरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म. ज्यावेळेस आपण मुखामध्ये घास घालणार आहे, ज्यावेळेस भूक लागते, जेवणासाठी आपण बसणार आहोत, त्यावेळेस याचं भान पाहिजे. यज्ञ कर्मावेळेस जसं मन आपलं आनंदीदायी असतं, पवित्र असतं, शरीर स्वच्छ असतं, छान मंगलमय आनंदीदायी वातावरणामध्ये आपण यज्ञ कर्म करतो. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण आहार घेत आहोत बऱ्यापैकी, त्यावेळेस या सर्व गोष्टी असाव्यात. शरीर स्वच्छ असावं, मन स्वच्छ असावं, आनंदीदायी असावं, आनंदी भाव मनामध्ये असावा,
प्रसन्न वातावरण असावं, खाली बसून मांडी घालून भारतीय पद्धतीने आहार घ्यावा. बफेलो पद्धत जी आहे ही बऱ्यापैकी टाळावी. म्हणजे उभं राहून खाणं, जेवण करत असताना चिडचिड करणं, गोंधळ करणं, हसणं, गप्पा मारणं या गोष्टी टाळाव्या. टी व्ही पाहणं, मोबाईल पाहणं, मोठमोठ्याने ओरडणं आरडणं अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात. जेवण करत असताना पूर्ण लक्ष आपलं जेवणावरती असावं. काही लोक खूप स्पीडमध्ये खातात. आपण बसेपर्यंत ते उठतात, आपण जेवायला बसेपर्यंत ते उठतात. आणि जर आपल्यासोबत दोघे बसलो, आपण सुरुवात करेपर्यंत त्यांचं निम्म जेवण झालेलं असतं. मोठे मोठे घास घेणे, पटपट पटपट खाणं हे टाळा. जेवण बऱ्यापैकी समाधानी भावनेने खावा, शांत खावा. काही लोक मग तास तासभर बसतात तिथेच रेंगाळत. असंही नाही करायचं. अर्धा तास वगैरे हे टाईम ठीक आहे तेवढं आपल्यासाठी, जेणेकरून आपण शांत मनाने जेवण खाऊ चावू. 32 वेळा राहू द्या, 22 वेळा तरी घास तो चावा. काही लोक भरपूर अन्न व्यवस्थित न चावल्यामुळे शुगरच्या समस्या निर्माण होतात. अन्न व्यवस्थित न चावल्यामुळे अपचन अजीर्ण होतं. अन्न व्यवस्थित न चावल्यामुळे भरपूर पोटाच्या समस्या निर्माण होतात. अन्न ताटात आल्यानंतर जेवण करण्यापूर्वी त्याचा आभार मानावं, दर्शन घ्यावं. अन्नदाता सुखी भव, शेतकरी सुखी भव. बनवणाऱ्याचे, वाढणाऱ्याचे आभार मानावेत. ते अन्न तुमच्या शरीरामध्ये जाऊन तुमच्या शरीराची निर्मिती करणार आहे. ज्या पेशी, ज्या सेल तुमच्या डॅमेज झालेल्या आहेत त्याची निर्मिती करणार आहे. धी, धृती, स्मृती यांची निर्मिती करणार आहे. मग तेवढं ते शुद्ध सात्विक हवंय, तर तेवढे शुद्ध सात्विक तुम्हाला बुद्धी येईल, धृती येईल, स्मृती येईल, शरीर तेवढं सात्विक होईल. जीवन आरोग्य आणि निरोगी जीवन जगता येईल. फक्त छोट्याशा गोष्टीमुळे. स्वयंपाक बनवण्याचे काही नियम आहेत. ज्या माता भगिनी आपले स्वयंपाक बनवतात त्यांना सर्वांना हात जोडून विनंती आहे. आता जे नियम आपण सांगितले, जेवण करण्यासाठी, अन्न ग्रहण करण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा, अन्न तयार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी सुद्धा या गोष्टींचं पालन आवर्जून करा. जेवण बनवत असताना घरामध्ये स्वच्छता असावी, अंघोळी केलेली असावी. उठलं सकाळी तसंच काहीतरी बनवलं, स्वच्छता नाही, अंघोळी नाही आणि खारेन जारे असं नका करू. पहिली गोष्ट, तुमचं जे स्वयंपाकघर आहे ते स्वच्छ असावं. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वच्छ असावा. तुमचं मन प्रसन्न असावं, आनंदीदायी असावं. तर हे खाल्लेलं जे अन्न आहे, तुम्ही बनवलेलं जे अन्न आहे, हे खाल्ल्यानंतर तुमची मुलं, तुम्ही स्वतः, तुमचा पती यांचे शरीराची निर्मिती होईल. यांच्यावर चांगले संस्कार होतील. भरपूर घरामध्ये वारंवार भांडण होण्याचं कारण आहे ते अन्न बनवताना केलेली अदळपट, ती चिडचिड, तो गोंधळ. सब काम मुझे करना पडता है, सफाई भी, शॉपिंग भी, स्वयंपाक भी. हे जे आहे ना लोकांचं, ते बनवत असताना, बनवणार तर तुम्हीच आहात, पण ते बनवत असताना ती चिडचिड करणं, ते ओरडणं, ते गोंधळणं, ते पुटपुटत राहणं, यामुळे तुमचं त्या अन्नावरती झालेले संस्कार आहेत. हे अन्न खाल्ल्यानंतर तोच करणार आहे. गोंधळ आपट, आदळ आपट, मुलं तेच करणार आहेत. ही सायकल आहे. तुम्ही बडबड, गोंधळ, आदळ आपट करत, शिव्या देत, नकारात्मक ऊर्जेने ते अन्न बनवणार, त्यांना घरातील लोक खाणार, ते पुन्हा त्याच क्रिया करणार, ज्यामुळे तुम्ही पुन्हा इरिटेट होणार, तुम्ही पुन्हा दुखावले जाणार आणि पुन्हा तुम्ही तेच करणार. म्हणजे पाणी पावसातून पडतं, जमिनीमध्ये मुरतो, विहिरीमध्ये वगैरे येतं, आपण वापरतो, भाष्प होतं, पुन्हा ढगात जातं, ढगातून पुन्हा खाली. जसं पाण्याचं चक्र आहे, जसं ऋतूचं चक्र आहे, तसं तुमच्या संस्काराचं पण चक्र आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर लोक निरोगी पाहिजेत, अन्न तुमचं स्वच्छ सात्विक पाहिजे, बनवणारा व्यक्ती स्वच्छ सात्विक पाहिजे, वातावरण स्वच्छ सात्विक पाहिजे, तुमच्या घरामध्ये आनंद पाहिजे, प्रसन्न वातावरण पाहिजे,
अन्न चेंज करा, अन्न बदला, बनवताना तुमचे विचार बदला. जर हे छोट्या छोट्या गोष्टी चेंज केल्या, स्वच्छ मनाने, अंतकरणाने, शुद्ध मनाने, प्रसन्न वातावरणाने हे अन्न खाऊन माझा मुलगा, माझा पती, माझी मुलगी, माझ्या घरातील लोक यशस्वी होणार आहेत, आनंदी होणार आहेत, निरोगी जगणार आहेत, हा भाव जर तुमच्या मनामध्ये असेल तर घरामध्ये हे सर्व होईल. आणि हा भाव तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्ही स्वयंपाक बनवायला सुरुवात करा. 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक आनंददायी, यशस्वी, प्रसन्न वातावरण दिसेल. सुरुवात सर्व माता भगिनींनी आजपासून करा, त्याचा खूप चांगला फायदा होतो. आता हे सगळं केल्यानंतर छान छान स्वादिष्ट व्यंजन येतील. मग खावं किती याचं पण भान पाहिजे. भरपूर वेळेस काय होतं, एकदा सुरू झालं की मग थांबायला मागत नाहीत कोणी. किती खाऊ दे, सब माल अंदर. किती खायचं, सब माल अंदर. भूक 3 प्रकारची असते. एक असते शरीराची, दुसरी असते पोटाची, तिसरी असते जिभेची. आता शरीराची भूक बघू आपण. शरीराची भूक एका वेळेस एक वंजळ ही शरीराची भूक झाली. एक वंजळ ही शरीराची भूक. पहिली ढेकर म्हणजे शरीराची भूक. दुसरी ढेकर म्हणजे पोटाची भूक. तिसरी ढेकर म्हणजे जिभेची आणि रोगाची भूक. तुम्ही किती ढेकर देऊन अन्न खाता याचा विचार करा. पहिली ढेकर आली की समजायचं शरीराची भूक भागलेली आहे, अन्न चविष्ट आहे, टाकताय पोट भरण्यासाठी. दुसरी ढेकर, तिसरी ढेकर मग जिभेसाठी. छान आहे म्हणून उगीच रचण्याचं काम सुरू आहे. छान आहे म्हणून रचण्याचं काम सुरू आहे. ती जिभेची आणि रोगाची भूक आहे. याचं थोडंसं भान पाहिजे. पूर्वी लोक पोटवर एकदम असं प्लेन असायचं, शारीरिक श्रम तेवढं असायचं. आपल्याकडे पूर्वी लोक हातामध्ये भिक्षा मागणारे जे लोक असायचे ते हातामध्ये भिक्षा मागायचे. जेवढं भेटलं तेवढं खायचे आणि त्यांची जी नित्य दिनक्रम आहे ते जगायचे. साठवून ठेवणं हा कन्सेप्ट नव्हता, ही पद्धत नव्हती. आणि तरी 12 महिने पोटभर जेवण भेटायचं. जेव्हापासून लोकांना पाठीवरती झोळ्या अडकवून मागायला सुरुवात केली तेव्हापासून लोकांना सुद्धा पुढे झोळ्या तयार झाल्या. पोटाची सुद्धा झोळी तयार झाली. हातामध्ये खात होते त्यावेळेस पोट एकदम प्लेन, झोळीने खायला लागले, पोटाची झोळी तयार झाली. त्यामुळे किती खावं, एक वंजळ असावं. आहारात 2 घास कमी खावे. तुम्ही जे काही पोट आहे, पोटातला 1/4 भाग हा मोकळा असावा, जेणेकरून त्यांना व्यवस्थित पचन होईल. तुम्ही जर एखाद्या भांड्यामध्ये ताक घुसळत आहात, ताक लोणी काढण्यासाठी, त्यामध्ये किती पाणी होता किंवा ते द्रव किती असतं, दही आणि पाणी मिसळून भागवरती मोकळा सोडतो. कशासाठी, घुसळण्यासाठी. जर फुल्ल भरलं तर घुसळणारच नाही. याच पद्धतीने जर पोट आपण फुल्ल भरलं तर हे व्यवस्थित पचन होणार नाही. अपचन, अजीर्ण, आम्लपित्त सारख्या ज्या समस्या आहेत हे तुमच्या गरजेपेक्षा जास्त खाण्यामुळे तयार होतात, अवेळी खाण्यामुळे तयार होतात. एक वंजळ खावा, 2 घास कमी खावा. पहिली ढेकर शरीराची, दुसरी ढोकर पोटाची, तिसरी जिभेची आणि डॉक्टरची म्हणजे रोग्याची. छान तंद्री येईपर्यंत जो खाण्याचा कन्सेप्ट आहे तो बंद करा. खाल्ल्यानंतर, जेवण केल्यानंतर, अन्न ग्रहण केल्यानंतर छान वाटावं, प्रसन्न वाटावं. आता मी भरपूर खाल्लेलं, आता मी झोपत असतो, हे जर असेल ही तामसी वृत्ती आहे. हा रजोगुण आहे, हा तमोगुणमध्ये येतो. तुम्ही खाल्ले ना, तुम्हाला छान वाटतं, फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं, हा सत्वगुण आहे. दुपारी जेवण करणे आणि झोपणे हे बंद करा. दिवा झोप विषा समान. दिवसात जे लोक झोपतात, उन्हाळ्यामध्ये दिवसाची झोप जी आहे ती चांगली आहे. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये ही शरीरात विष तयार करतं, आम तयार करतं. दुपारी झोपणं बंद करा. जेवण झालं, वामकुक्षी 10-15 मिनिटं तेवढीच ठीक आहे. तुम्ही जर टाराटार घोरत असाल तर ते चुकीचं आहे.
आता लाईफस्टाईल चेंज आहे. जो लोक रात्री काम करतात, नाईट शिफ्ट करतात, ते दुपारी झोपा, कारण तुम्हाला रात्री जागरण करायचं आहे. रात्री झोपायचं, दिवसाही झोपायचं, ही पद्धत वेगळी आहे, हिची गरज नाही, हे टाळा. आहारामध्ये बऱ्यापैकी जे धान्य वापरलं जातं हे धान्य जुनं असावं. आपण जो भात वगैरे बनवतो बऱ्यापैकी 1 वर्षापूर्वीचं तांदूळ असावं, 1 वर्षापूर्वीची ज्वारी असावी, बाजरी, गहू, हे जुनं असावं. नवीन शक्यतो वापरू नका. तांदूळ वापरत असताना बऱ्यापैकी भाजा त्याला थोडंसं, मग ते स्वच्छ धुवून तुम्ही शिजवा. तांदूळ भाजावं. हे छोटे छोटे जरी आपण काही कृती घरामध्ये करायला सुरुवात केली तर रोग व्याधी आपल्या शरीरापासून खूप दूर राहतील. तुमचं वात, पित्त आणि कफ हे बॅलन्स राहील. ऋतूनुसार आहार कसा असावा हे आपण पुढे बघूया. वात, पित्त आणि कफ हे 3 जर तुम्ही व्यवस्थित बॅलन्स ठेवले तर रोग आणि व्याधी तुमच्या जवळ येण्याचं कारण नाही. ज्या लोकांना वाताची समस्या आहेत, ज्यांची वात प्रकृती आहे, उंच, तब्येत बऱ्यापैकी लुकडी, नेहमी काहीतरी गुडघे दुखणे वगैरे, विचार खूप स्पीडमध्ये करणे, मोठे मोठे विचार करणे, अशा लोकांनी बऱ्यापैकी वाटाणा, वांगे, बटाटे हे टाळावेत. मोड आलेले कडधान्य बऱ्यापैकी टाळावेत. वारंवार घेऊ नयेत, जरासं कमी प्रमाणामध्ये. अशा लोकांनी थोडंसं तेल, तूप वगैरे आहारामध्ये ठेवावं. हे ह्यांच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. पित्त प्रकृतीवाल्या लोकांनी वारंवार चिडचिड होते, उष्णतेचे विकार असतात, मूळव्याधीची समस्या असते, तोंडाला बऱ्यापैकी वारंवार तोंड येणं, छातीमध्ये जळजळ होणं, त्वचा विकार, या ज्या समस्या आहेत या पित्त प्रकृतीवाल्या लोकांना होतात. अशा लोकांनी वेळेवर जेवण करावं. आहारामध्ये बऱ्यापैकी तेलकट, तिखट, आंबट हे पदार्थ टाळावेत आणि भूक लागल्यानंतर जेवण, एवढं जरी व्यवस्थित केलं तर यामुळे खूप त्रास कमी होतो. आहारामध्ये यांच्या बऱ्यापैकी एखादा चम्मच तूप असावं. पालेभाज्या, फळभाज्या आहारामध्ये असाव्यात. छोटे छोटे जर नियम पाळले आपण तरी पित्त प्रकृतीच्या लोकांना आजारापासून दूर राहण्यासाठी मदत होते. कफ प्रकृतीवाले लोक, ज्यांना वारंवार सर्दी, खोकला, श्वसनाची ॲलर्जी, कफ, स्वस्त असतात बऱ्यापैकी लोक, खाऊन पिऊन मजेत, श्रीमंत घरचे लोक म्हणजे तब्येतीने, अशा लोकांनी बऱ्यापैकी तेलकट टाळावं. दही, भात हे टाळावं. दूध बऱ्यापैकी टाळावं. यांचा आहार जरासा कोरडा असावा. हे छोटे छोटे जरी गोष्टी पाळल्या व्यवस्थित तरी तुमच्या शरीरापासून रोग व्याधी खूप दूर राहतात. निरोगी रोग झाल्यानंतर, शरीराला व्याधी झाल्यानंतर आपण जेवढी काळजी घेतो त्यापेक्षा थोडी जरी काळजी घेतली, म्हणजे आपल्याकडे काय आहे, एखादी व्यक्ती रोगी झाला, आजारी पडला की मग त्याला फ्रूट्स खायला देतो आपण. मग हेच फळं, हाच चांगला आहार आपण निरोगी असताना खाऊ शकतो ना. घरामध्ये आपण स्वतः काय पदार्थ बनवा आणि वापरा. हळद आहे, प्रत्येकाच्या आहारामध्ये बऱ्यापैकी हळद असावी, योग्य प्रमाणामध्ये. अति तेथे माती असते. ही नियमित वापरणारी जी हळद आहे, ही हळद आपण आपल्या घरात बनवा. हळकुंडे आणून तुम्ही ते पावडर करून, भरड करून त्याची पावडर बनवू शकता. ही चूर्ण हळदीचं तुम्ही तुमच्या आहारामध्ये, स्वयंपाकामध्ये घेऊ शकता. दुधातून पिऊ शकता, जखमेवर लावू शकता, कोरफडमध्ये मिसळून चेहऱ्यावरती लावू शकता. हळद शक्यतो घरामध्ये बनवावी. साखरेच्या ऐवजी गूळ वापरा. जिथं साखर वापरतात, साखर बऱ्यापैकी घरातली बंद करा, गूळ वापरा. मैदा वापरतात त्याऐवजी बऱ्यापैकी गव्हाचं पीठ वापरा. तेलामध्ये जे रिफाईंड तेल आहे हे कमी करून तुमच्या घराजवळ, तुमच्या भागामध्ये जे पिकतं ते शेंगतेल, सोयाबीन तेल असेल, रिफाईंड तेल नसावं, घाण्यावरचं तेल वापरा. मोहरी तेल, जेवढ्या लोकांना हाडांच्या समस्या आहेत, वातांच्या समस्या आहेत, अशा लोकांनी आहारामध्ये मोहरी तेल वापरा. ज्या भागामध्ये लोक मोहरी तेल खातात त्या भागातले लोक
पोटाच्या समस्यांनी, त्वचेच्या समस्यांनी, हाडाच्या समस्यांनी ग्रस्त नाहीत, स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत. मोहरी तेलातील जे जेवण आहे, जो आहार आहे, तेवढा स्वादिष्टही लागतो. फक्त फोडणी देताना थोडासा वास येतो, पण जेवण तेवढं तुमचं स्वादिष्ट आणि रुचकर तयार होतं. त्यामुळे आहारात बऱ्यापैकी तिळ तेल, शेंग तेल, मोहरी तेल आवर्जून वापरा. जेवणानंतर जी स्वीट डिश खाता ती स्वीट डिश घरामध्ये बनवा आणि ती सुरुवातीला खावा, नंतर नाही. मुलांवरती फास्ट फूड कमी खाण्याचे संस्कार करा. स्वतः ते खावा, घरात बनवा आणि खावा. तुम्ही जर स्वतः फास्ट फूड जास्त खात असाल, मुलांवर तसेच संस्कार होणार. फास्ट फूड टाळा. आईवडिलांनी ही काळजी घ्यायला पाहिजे, कारण फास्ट फूड तुम्ही फास्ट बनवणार, फास्ट खाणार, फास्ट मरून जाणार. जे बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो ते शरीराचं पोषण करण्यासाठी सुद्धा कमी वेळ, त्यातून भेटणाऱ्या प्रॉपर्टीसुद्धा कमीच वेळ असतात, पण पचण्यासाठी बऱ्यापैकी जड असतं. त्यामुळे मैद्याचे पदार्थ बाहेरचे कमी करा आणि घरामध्ये पण जास्त मैदा वापरू नका. मीठ वापरताना बऱ्यापैकी सेंदो मीठ तुमच्या आहारामध्ये वापरा. सेंदो मीठ हे आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. छोट्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पालन केलं, या पाळल्या, हे आजपासून जर आपल्या आहारामध्ये, जीवनामध्ये चेंजेस केले, तर यामुळे खूप रोग आणि व्याधी आपल्या शरीरापासून दूर राहतात. या शरीरामध्ये 60% पाणी आहे, तर पाण्याचे सुद्धा थोडे नियम आहे. पाणी सुद्धा किती प्यावं, कधी प्यावं, कसं प्यावं. मला आठवतं लहानपणी जर आम्ही उभं राहून पाणी पित असेल तर फटका द्यायचे, खाली बसून पाणी पे, घोट पे, ढसा पाणी पिऊ नको असं सांगितलं जायचं. उभं राहून जर पाणी पित असाल तर त्यामुळे बऱ्यापैकी भरपूर लोकांना टाचीच्या समस्या निर्माण होणारच होणार. जेवढ्या लोकांना टाचदुखीची समस्या आहे ते भरपूर लोक उभे राहून पाणी पितात. पाणी पिण्याचा पहिला नियम, तहान लागल्यानंतर पाणी प्यावं. पाणी कधी प्यावं? तहान लागल्यानंतर. किती प्यावं? जेवढी तहान आहे तेवढी. एकावेळेस एक ओंजळ पाणी ठीक आहे. पूर्वी लोक ओंजळीने पाणी प्यायचे. एकावेळेस एक ओंजळ पाणी. कधी? तहान लागल्यानंतर पाणी प्यावं. सकाळी उठल्यानंतर भरपूर लोक पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी प्या, चांगलं असतं. ज्याला तहान आहे अशाच लोकांनी पाणी प्यावं. ज्याला तहान नाही त्यांनी पाणी पिऊ नये. चूळ भरण्यासाठी एखादं फुलपात्र ठीक आहे. लोक 1 लिटर पाणी गरम करतात आणि पितात. जर तुम्हाला तहान नसेल तर हे पाणी तुमच्या शरीरासाठी अपायकारक आहे. तहान असेल तरच पाणी घ्या, तहान नसेल तर पाणी घेऊ नका. जेवण करत असताना एखादा घोट, 2 घोट पाणी ठीक आहे. वारंवार प्रत्येक तुम्ही जर घासाला 1 घोट पाणी पित असाल, लोक जेवण करताना 2 तांबे घेऊन बसतात, जेवण करत तेवढं संपवतात. असं नाही करायचं. जेवण करत असताना अन्न बदलल्यानंतर, गरज वाटल्यानंतर एखादा दुसरा घोट पाणी ठीक आहे. ते अन्न व्यवस्थित पचन होईल. जर तुम्ही तांब्याभर पाणी पिलात तर या अन्नाचं पचन होणार नाही. यानं सडेल, कुजेल. या अन्नाच्या आमदोष निर्माण होईल. अपचन, अजीर्ण, अग्निमांद्य यासारख्या समस्या, गॅसेससारख्या समस्या, जेवढ्या लोकांना गॅसेसच्या समस्या आहेत, पोटाच्या समस्या आहेत, अपचन, अजीर्ण आहे, अशा लोकांनी गरज वाटल्यानंतर पाणी प्यावं. एका व्यक्तीने किती पाणी प्यावं? 20 किलोसाठी 1 लिटर पाणी, तेही तहान लागल्यानंतर. जेवणाच्या आधी अर्धा तास, जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावं. जेवणानंतर पोटभर पाणी प्यायचं आहे, अर्ध्या तासाने, तासाने प्या. जेवणाच्या आधी 30-40 मिनटं आधी पाणी घेऊ शकता. जेवायला बसल्यानंतर घेऊ शकता. एखादा घोट फुलपात्र ठीक आहे. अति पाणी शरीराला अपायकारक ठरत आहे. अवेळी पाणी शरीराला अपायकारक ठरत आहे. ह्या छोट्या गोष्टी जरी आपण व्यवस्थित पाळल्या तर भरपूर रोग, व्याधी, आजार आपल्या शरीरापासून दूर राहतात. पाण्याचे नियम, ज्यांना गॅसेसच्या समस्या आहेत अशा लोकांनी जेवण झाल्यानंतर 1 घोट पाणी, जे तोंडामध्ये अन्नाचे कण आहेत ते पोटात जाण्यासाठी 1 घोट पाणी, पोटभर पाणी तासाने, अर्ध्या तासाने प्या.
दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून तुम्हाला जाणवेल. भरपूर लोकांना पहिल्या दिवशीपासून जाणवतं. गॅसेसची समस्या ठीक झाली. संध्याकाळी झोपण्याच्या आधी बऱ्यापैकी 1 तासभर ह्या सगळ्या गोष्टी होऊन जाऊ द्या. 1 तासभर आधी पाणी वगैरे. भरपूर लोक खाणे पाणी पिणे तंद्रेले झोपणे. तर तुम्ही झोपलेला आहे पण शरीर कामच करत आहे. शरीराचं काम सुरू आहे. भरपूर लोकांना फॅटी लिव्हरच्या समस्या यामुळेच निर्माण होतात. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी, 40 मिनिटांनी पाणी पोटभर पिला, त्यानंतर 1 तासाभराने झोपावं. म्हणजे जेवणानंतर 2, 2.5, 3 तासापर्यंत तुम्ही लगेच झोपू नका. थोडंसं थांबा. लवकर झोपायचं आहे. जेवण लवकर करा. रात्री उशिरापर्यंत जेवण करणं तुमच्या शरीरासाठी अपायकारक आहे, हानिकारक आहे. हे छोटे छोटे बदल तुमच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजेत. हे जर छोटे छोटे बदल तुमच्या जीवनामध्ये झाले तर खूप मोठे मोठे त्याचे परिणाम पाहायला भेटतात. जेवण झाल्यानंतर जसं पोटभर पाणी पिऊ नये त्याच पद्धतीने शारीरिक श्रम जास्त करू नये, टाळावं. व्यायाम टाळावं. झोप टाळावी. वामकृषी ठीक आहे 10-15 मिनिटं. अंघोळ टाळावी. खूप लोकांचं असतं उठायचं, खायचं आणि मग अंघोळी करायची. ह्यानी पोटाच्या समस्या निर्माण होतात. जठराग्नी तुमचा मंद होतो. पचनक्रिया तुमची कमी होते, बिघडते. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होत नाही. अन्न न पचल्यामुळे जो आमदोष शरीरामध्ये वाढतो, हा सर्दीपासून कॅन्सरपर्यंत कोणताही रोग निर्माण करू शकतो. हा जो न पचलेला जो आमरस आहे, हा ज्या धातूपर्यंत पोहोचेल तो धातू बिघडवतो. रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, शुक्र, मांस. भरपूर लोकांना फॅट वगैरे आहे. हेच वेगवेगळे चुकीच्या कृती, क्रिया, सवय, हॅबिट्समुळे हे सर्व होतं. छोटे छोटे बदल करा. मोठे मोठे परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. जेवणानंतर अजून एक आहे, खूप जुनी सवय आहे, भरपूर लोकांना आवडते, मी आवर्जून फॉलो करतो. जेवणानंतर पान खावं. साधं पान, मसाले पान नाही, साधं पान, ज्यामध्ये तुम्ही पान आहे, थोडासा चोना लावला, बडीशेप टाकली, एखादी लवंग टाकली, वेलची टाकली, हे खावं. हे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. त्यातून फायदा भेटेल तुम्हाला. अन्नाचं व्यवस्थित पचन व्हावं. पण रात्रीच्या जेवणानंतर शरीरासाठी ही गोष्ट चांगली आहे. ह्याचा फायदा होतो. ह्याचे मोठे तोटे आपल्याला पाहायला भेटलेले नाहीत. झोपण्याचे थोडेसे नियम पाळायचे. फक्त जेवणानंतर 2-2.5 तास तरी जागं राहावं. रात्री उशिरा जेवण टाळावं. बऱ्यापैकी लवकर जेवण करावं. ज्या लोकांना श्वसनाच्या समस्या आहेत, ॲलर्जेटिक सर्दीच्या समस्या आहेत, ब्रोंकायटिस आहे, अशा लोकांनी सूर्य मावळल्यानंतर काहीही खाऊ नये. एवढा एक जरी नियम पाळला तर भरपूर लोकांचे श्वसनाच्या समस्या निघून जातील. सर्दी, ॲलर्जेटिक सर्दी, ब्रोंकायटिस निघून जाईल. एवढा एक नियम पाळून बघा. आजपासून फॉलो करून बघा. आहारामध्ये विरुद्ध आहार बऱ्यापैकी टाळावा. ज्यामध्ये दूध आणि फळं घेणं हे टाळावं. शिकरण घेणं हे टाळावं. तुम्ही म्हणाल खूप पूर्वी लोक खात होते, आमचे आजोबा खायचे, आमचे वडील खायचे, आम्ही खातोय. आज तुमच्या शरीरामध्ये तेवढी ऊर्जा आहे, ताकद आहे, भूक चांगली आहे, ठीक आहे. ह्याचे परिणाम वारंवार जर हे तुमच्या आहारात आलं, खाण्यात आलं, तर ह्याचे परिणाम आपल्याला चांगले भेटणार नाही. त्याचे वाईट परिणाम भेटतील. त्यामुळे फळे आणि दूध बऱ्यापैकी टाळा. भरपूर लोक मध कोमट पाण्यासोबत घेतात, गरम पाण्यासोबत घेतात सकाळी. हे शक्यतो टाळा. मध हा गरम पाण्यासोबत घेऊ नये, टाळावं. दही कधीही गरम करून खाऊ नये. दह्याला कधीही गरम करायचं नाही. भरपूर लोक कढीला गरम करतात. कढी गरम करायची नसते. ताकामध्ये जी बाजूला फोडणी देऊन त्यामध्ये ओतायची असते. ताकाला गरम करायचं नाही. स्वयंपाकाची सुद्धा थोड्याशा कला आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातली सुगरण जेवढी छान व्यवस्थित स्वयंपाक बनवेल, तुम्हाला सवय लावेल आहार कसा खावा, किती खावा, किती खावा, तेवढं तुमचं घर निरोगी आणि आनंदी जीवन जगेल. त्यामुळे दही कधीही गरम करायचं नाही. ताक गरम करायचं
नाही. दुधासोबत फळं घ्यायची नाहीत. दुधासोबत मीठ घ्यायचं टाळावं. मध कोमट पाण्यासोबत घ्यायचा नाही. मध आणि तूप हे दोन्ही कधीही समप्रमाणामध्ये घेऊ नये. काही ठिकाणी औषध म्हणून घेतलं जातं तर ते विषम असावं. 1 चम्मच मध घेतला तर अर्धा चम्मच तूप असावं. समप्रमाणामध्ये कधीही घेऊ नये. आता जे आपण आतापर्यंत जे नियम बघितले, ज्यामध्ये आहार कधी करावा, किती करावा, आहार कसा असावा, किती खावा, वात पित्त कफ काय काळजी घ्यावी, पाणी किती प्यावं, कधी प्यावं, मांसाहार आवर्जून लोकांनी लक्ष ठेवलेलं आहे. तर या सर्व नियमामध्ये पूर्वी खूप नियम कमी पाळले जायचे, कारण तेवढे शारीरिक श्रम असायचं. लोकांची भूक तेवढी चांगली होती, जठराग्नी तेवढा ॲक्टिव्ह होता. आत्ता लोकांची एवढी भूक राहिलेली नाही, प्रतिकारशक्ती तेवढी राहिलेली नाही, कारण शारीरिक श्रम तेवढं नाही. मग या नियमामध्ये आपण सांगितलेलं आता सूट कोणाला आहे? ज्या लोकांची भूक चांगली आहे, जे लोक शारीरिक श्रम कष्टाची कामं करतात, शेतकरी आहेत, मजूर वर्ग आहे, अशा लोकांसाठी यातून कधीतरी सूट ठीक आहे. वारंवार या गोष्टी घडू नये. वारंवार या गोष्टी जर घडत असतील तर त्या टाळाव्यात. कधीतरी ठीक आहे, एखादी दिवस संडे ऑफ, ठीक आहे. वरील सर्व जे झालेले सांगितलेले नियम आहेत सर्वांच्या लक्षात आले असतील. निरोगी आरोग्यासाठी छोट्या छोट्या सवयीमध्ये बदल करा. आपण निरोगी जगू शकतो, हे जीवन आनंदी जगू शकतो. जन्म हा रोग व्याधी यात वेळ घालवण्यासाठी नाही. जन्म हा हे जीवन आनंदी जगण्यासाठी आहे, यशस्वी जगण्यासाठी आहे. तर हे जीवन आनंदी जगा, यशस्वी जगा, निरोगी जगा. तोपर्यंत सर्वांना आज या ठिकाणी ही झालेली सेवा आणि करायला आपण संधी दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वजण निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.